कृषी केंद्र बंद असल्याने शेतकरी हवालदिल, शासनाने तोडगा काढण्याची मागणी. सध्या कडक उन्हाळा आणि वातावरणातील बदलामुळे शेतकरी आधीच संकटात असताना आता कृषी केंद्र चालकांनी पुकारलेल्या बंदमुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठी भर पडली आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातून शेतकरी आपल्या व्यथा मांडत आहेत. सध्या 45 ते 46 अंश सेल्सिअस इतके प्रचंड तापमान आहे. त्यामुळे शेतातील ओलावा वेगाने कमी होत असून तो टिकून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना विशिष्ट औषधांची आणि लिक्विडांची गरज आहे. गेल्या काही दिवसात झालेल्या वेगवान वाऱ्यामुळे केळीच्या बागांचे मोठे नुकसान झाले आहे. केळीची पाने फाटली असून झाडे कमकुवत झाली आहेत. या झाडांना पुन्हा उभारी देण्यासाठी विद्राव्य खतांची अत्यंत गरज आहे. मात्र कृषी केंद्र बंद असल्याने शेतकऱ्यांना ही खते आणि औषधे मिळत नाहीत. शेती आणि कृषी केंद्र हे एकमेकांवर अवलंबून असल्याने हा बंद शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे. मी प्रशांत काशीनाथ महाजन, राहणार नायगाव, तालुका मुक्ताईनगर. गेल्या 2-4 दिवसापासून कृषी केंद्र चालकांनी बंद पुकारलेला आहे. त्यांच्या काही मागण्या असतील, परंतु शेती आणि कृषी केंद्र हे एक समीकरण आहे, एकमेकावर अवलंबून आहे. जर कृषी केंद्र बंद असलं तर शेतीत शांतता होते. शेतीचा काहीतरी बंदचं असलं तर कृषी केंद्रवाल्यांकडे शांतता असते. आता 45 डिग्री 46 डिग्री असं तापमान आहे. शेतीतला ओलावा कमी होतो. तो ओलावा टिकून राहण्यासाठी काहीतरी लिक्विड कृषी केंद्रवाल्यांकडून घ्यावं लागते. त्याचप्रमाणे आता आसमानी सुलतानी संकट शेतीवर येत आहेत. गेल्या 2-3 दिवस आधी खूप वेगाचा वारा इकडे वाहत होता. पिंपरी नांदूला प्रत्येक शेतकऱ्याचं नुकसान झालं, परिसरात झालं आणि केळीचे असलेले पानं फाटली गेले. आता जळा ढिल्ल्या झालेल्या आहेत. त्याच्यासाठी पोषक तत्व म्हणून काही विद्राव्य खतं सोडावे लागतात. आता ती कृषी केंद्रावर गेल्याशिवाय भेटणार नाही. आणि म्हणून अशा याच्यामध्ये शेतकरी या वेठीच धरला जातो आहे. म्हणून माझी मागणी असेल, शासनाने जो काही निर्णय घेत असतील ते बसून त्यांनी घ्यावा. कृषी केंद्र आणि शासन यांच्या तडजोडीतून मार्ग निघून लवकरात लवकर कृषी केंद्र चालू व्हावेत अशी आमची शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. आणि आम्ही त्यामुळे वेठीस धरले जाणार नाही याची शासनाने दखल घ्यावी. नायगाव येथील शेतकरी प्रशांत काशीनाथ महाजन यांनी आपली भावना व्यक्त करताना सांगितले की शेतकरी सध्या वेठीस धरला जात आहे. शासनाने आणि कृषी केंद्र चालकांनी आपसातील वाद चर्चेतून सोडवून लवकरात लवकर दुकाने सुरू करावीत, जेणेकरून आमचे होणारे नुकसान थांबेल. आता शासन यावर काय भूमिका घेते आणि शेतकऱ्यांना हा दिलासा कधी मिळतो हे पाहणे महत्त्वाचे ठरले.